महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठा गोंधळ उडाला। एका स्थानिक व्यापाऱ्याने मध्य प्रदेशातून बाजरी खरेदी केल्याच्या कारणावरून बाजार समितीच्या संचालक मंडळाने संबंधित व्यापाऱ्यावर दंड ठोठावला। या कारवाईमुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्याने संचालक मंडळाविरुद्ध खंडणीची धमकी दिल्याचा आरोप झाला आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले। वादामुळे बाजार समितीतील लिलाव प्रक्रिया ठप्प झाली। लिलाव बंद पडल्याने आपल्या मालाची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर जोरदार निदर्शने करत लिलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी केली। परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात घेऊन व्यापारी संघटना आणि बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली। दोन्ही बाजूंमध्ये चर्चेनंतर वाद मिटवण्यात यश आले। त्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली। या संपूर्ण प्रकारामुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन अशा घटना टाळाव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।